नमस्कार, मी सचिन बागे. गेल्या भागात आपण बघितलं की नकार पचवण्याची सवय, या भागात आपण चर्चा करू मत मांडण्याची सवय. बऱ्याचशा घरामध्ये आपण असं बघितलं की पुरुष प्रधान असल्यामुळे तिथे स्त्रियांना, लहान मुलांना बोलायची मनाई असते. ब्रश सुद्धा काढू शकत नाही, बोलू शकत नाहीत. तर त्यातल्या स्त्रियांचं असं मत आहे की आम्ही इथं घरातच किंवा बोलायला आम्हाला छाती धडधडते, बाहेर आम्ही काय बोलणार. जर स्त्रियांची, मोठ्यांचीही जर ही अवस्था असेल तर लहान मुलं काय बोलणार. तर मत मांडायला मिळालं म्हणजे काय असतं, एक स्वातंत्र्य, की एक त्यांच्या अस्तित्वाला, एक्झिस्टन्सला मिळालेली मान्यता. तर मुलांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू काय असतं, कोणीतरी माझं ऐकतंय. तर मुलांसाठी त्याचं घर हे पहिलं वर्ल्ड असतं, फर्स्ट वर्ल्ड, पहिलं जग. जेव्हा घरातले विचारतात तुला काय वाटतं, त्याला वाटणं म्हणजे घरामध्ये असलेलं महत्त्व. त्यामुळे त्यांना कॉन्फिडन्स निर्माण होतो आणि त्याला म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स त्यांचा ऑटोमॅटिकली वाढायला मदत होते. मत मांडताना आपण चुकीचा विचार करत नाही ना, हे त्यांच्या मनात येतं. मग सुरुवातीला मत मांडताना मुलं थोडीशी भीती वाटते, मोठी माणसं हसतील किंवा रागवतील. तर पालकांचा रोल काय की त्यांचं न हसता, न रागावता ते ऐकून घ्यायचं. त्यामुळे त्यांना संकोच निर्माण होईल, जो आहे तो निघून जाईल. जर मुलगा एखादी गोष्ट सांगत असेल आणि जर आवडलं असेल तर रडत असेल, तर की बाबा तुला आवडलं नाही, हे का नाही आवडलं, हाचा प्रश्न विचारा. त्यामुळे काय होईल की मुलगा स्वतःचा निर्णय स्वतः घेईल. त्याने खेळणी असेल, सुट्टीमध्ये जायचं असेल, त्यांना कपडे पाहायचे असतील, अगदी घरात जेवण काय बनवायचं हेही ते निर्णय घेतील. स्वतंत्र निर्णय घेण्याची सवय आता काय होत आहे की त्याला असं वाटलं की मी मग मोठा झालो आहे, मग फिलिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी हे त्याच्यात निर्माण होईल. जर मत नाही व्यक्त केलं तर ऑब्व्हियसली काय होणार, चिडचिड होते, रागाराग होणार, फुगून बसणार, कोणाशी बोलणार नाही, अबोला आहे. जर दिलं तर त्यांची पसंती, त्यांचा राग ते व्यक्त करतील, बरोबर आहे. तर मुलांच्या दृष्टीने मत मांडणं हे केवळ एक बोलणं नसून त्यांच्या मोठ्यांच्या जगात स्वतःचा एक स्पेस, एक जागा निर्माण करणं. त्यामुळे मुलं काय होतील की समजूतदार होतील आणि आत्मविश्वासू बनतील. तर पुढील भागात आपण बघू देण्याची सवय, शेअरिंग इज केअरिंग. जर चॅनल आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा. जय श्री स्वामी समर्थ.